लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अवघ्या 6,000 मताच्या फरकाने महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्याकडून पराभूत झाल्या आणि हा पराभव संपूर्ण मराठवाड्यातल्या कार्यकर्त्यांच्या चांगला जिव्हारी लागलाय। विशेषतः मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पार्टीला एकही जागा जिंकता आली नाही, त्यामुळे भारतीय जनता पार्टीला कुठेतरी आत्मचिंतन करण्याची वेळ मराठवाड्यामध्ये आली आहे। दुसरीकडे पाथर्डी तालुक्यातल्या एका गावामध्ये पंकजा मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली आणि त्याचे पडसाद पाथर्डी शहरामध्ये उमटले। 2 दिवसापूर्वी पाथर्डी शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले, याचे पडसाद पुन्हा बीड जिल्ह्यात उमटले आणि बीड जिल्ह्यातही अशीच एक ठिकाणी पोस्ट टाकण्यात आली आणि आज शिरूर शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले। कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आले। लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यामध्ये मुंडे नावाच्या युवकाने इष्टीखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडलाय। असे ठिकठिकाणी प्रकार आता समोर येत आहेत। पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घेऊन मंत्री करावं अशी मागणी होत आहे, कारण की मराठवाड्यात भारतीय जनता पार्टीला उभारी द्यायचं असेल तर पंकजा मुंडे यांना मंत्री करणं गरजेचं असल्याचं बोललं जात आहे। पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्याबद्दल 2 दिवसापूर्वी पाथर्डी तालुक्यामध्ये आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळं 2 दिवसापूर्वी पाथर्डी तालुका ही कडकडीत बंद होता आणि एका समाजकंटकाने अशी पोस्ट टाकल्यामुळं त्याला समाजाने शिक्षा केलेली आहे। आज शिरूर तालुका ही दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात येत आहे आणि ओबीसी समाजामार्फत संपूर्ण शिरूर तालुक्यात मोठं आंदोलन या ठिकाणी उभं करण्यात आलेलं आहे। माझी तसंच लोकनेत्या पंकजाताई यांचा अवघ्या 2-3 हजार मतांनी झालेला पराभव जनतेच्या फार जिव्हारी लागलेला आहे। आष्टी तालुक्यातील पांगुळगावान या गावामध्ये 2 दिवस झालं लोकांनी 2-3 दिवसापासून चूल बंद ठेवलेली आहे। समाजात या गोष्टीचा फार रोष पसरलेला आहे। लातूर सारख्या ठिकाणी सचिन मुंडे नावाच्या एका युवकानं आत्महत्या केलेली आहे। या ठिकाणी मी आज एवढंच भारतीय जनता पार्टीकडे मागणी करत आहे की लोकनेत्या पंकजाताई यांचं लवकरात लवकर पुनर्वसन करावं, त्यांना राज्यसभेवर घ्यावं, तरच या ठिकाणी मराठवाड्यात भारतीय जनता पार्टीला चांगल्या प्रकारचे दिवस येतील आणि भाजपाचं पुनर्जीवन होईल अशी सर्व समाजातून सर्व स्तरातून मागणी आहे आणि याचा निश्चित पक्षानं विचार करावा अशी पार्टीला माझी कळकळीची विनंती आहे। आदरणीय पंकजाताई मुंडे यांचं वादग्रस्त निधन केल्यामुळं सर्व जाती धर्माच्या लोकांना शिरूर कडकडीत बंद ठेवण्याचा आणि निषेध करण्यासाठी आणि त्या माणसावर ज्यांनी वादग्रस्त निधन केलंय त्याच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल व्हावा यासाठी कडकडीत बंद करण्यात आला। शिरूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे माननीय पंकजाताई मुंडे यांच्या विरुद्ध केलेल्या पोस्टच्या विरुद्ध शांततेमध्ये बंद आहे। दुपारी 12 वाजेपर्यंत स्वयंस्फूर्तीने बंद केलेला आहे। इथं कुठलाही अनुचित प्रकार नाही होणार याची कार्यकर्त्यांनी ग्वाही दिलेली आहे।